विनोद शिवलाल शिंदे माझ्या नाताचा बर्थडे होता। मग आम्ही समजायला बोलत होतो जाऊन, कुणी आले कुणी नाही आले। मग आम्हाला जेवणाची समजा माणसं जेवत होते, त्यात येऊन त्यांनी धिंगाणा केला। मग जातीवादी ही प्रत्येक वेळेस कार्यक्रमात ही धिंगाणा करतात। ही पोरं 4-5 पोरं आहेत, 10-15 पोरं असे, ती पोरं गुंडगिरी करतात। त्यांच्यात बी त्यांनी कारवाई केली आहे पहिल्यांदा। प्रत्येक त्यांच्या बी जयंतीला ती कारवाई करते ती पोर। लमानाची पोर आहे ती, लमानाची पोरं बटकी। आम्ही पारधी जातीवादी आहे म्हणून आम्हाला धमकीत म्हणजे दमदारीत घेतात। जीव मारून टाकता, घर तुमचे उठून लावता म्हणतात, कसे राहता म्हणतात ते। तुम्हाला बघता आता कसे राहता, आता सध्याला धमकी द्यायला चालू आहे। सध्याला चालू आहे धमकी द्यायची की तुम्ही कसं राहता तिथे। आम्ही एक व्हिडिओ बी काढलाय, त्यांची बाई आमच्या घरी आली होती, ते व्हिडिओ सध्या आमच्या पैसे आहे की तुम्ही कसं राहता कसं बघता म्हणून राहता। आमचं म्हणणं की जातीवाद पे साहेबाला रात्री फोन, आम्ही दवाखान्यातनं पोलीस स्टेशनला गेला। पोलीस स्टेशन मध्ये म्हणले की तुम्ही दवाखान्यात जावा, 11 वाजता तुमचे पे साहेब येतील। पे साहेब आले 11 वाजता। 11 वाजता आल्यानंतर पे साहेब काय म्हणतात, तुम्हाला कुठे जायचे तिथे जावा, माझी नोकरी गेली तरी हरकत नाही म्हणून आम्हाला दमदाटी करायला लागली। मग आमचा निर्णय तुम्ही घ्यावा, आम्हाला न्याय भेटावा। काय घडलं होतं रात्री, काय झालं? रात्री आमचे बर्थडे होता नाताचा। नाताचा बर्थडे असताना आमचे मालक गेले होते तंड्यात जेवण करायला या म्हणून। मी बोलवायला चालले होते, तेव्हा मला 4-5 जणांनी धरले, 5-6 जणांनी धरले, माझे डाग काढून घेतले, मला छेडाछेडी करण्याचा प्रयत्न करत होते। त्यात माझे पुतणे आणि माझे भाचे आले, तर भाच्याला बी पुतण्याला बी मारामारी केली आणि तिकडून आमचे मालक तेवढ्यात आले। कशामुळे मारहाण झाली, नेमकं काय कारण? कारण अंगावर डाग होते म्हणून डाग काढून घेण्यासाठी आणि छेडाछेडी करण्यासाठी। काय जुना वाद वगैरे आहे? काय सध्या नाही, जुना वाद वगैरे काय नाही। डाग लय मोठं होतं, 2-3 तोळे अंगावर होते। काय झालं नेमकं आणि काय तुमची भूमिका? मी अनिल भोसले, आदिवासी पारधी समाजावर जे धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, इंदापूर जिल्हा, या महाराष्ट्रावर या प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी पारधी समाज राहतो। गावच्या बाहेर आपल्या समाज गायरानात अतिक्रमण करून राहतो आदिवासी पारधी समाज। तर गावठाण आणि गावातले लोक जे 1947 गुन्हेगार जात जमात ठरवलेली आहे, तेच लोक संशय घेऊन आदिवासी पारधी समाजावर गुन्ह्याचा ठाप लावून त्यांच्यावर संशय खाऊन सगळं गाव जमून त्यांच्यावर हल्ले करतात, मारामाऱ्या करतात। रात्रीची पण घटना अशीच आहे की बारक्या लहान मुलाचा बर्थडे होता। बर्थडे चालू असताना त्याला जेवायला का बोलवलं नाही म्हणून त्याच्या चुलत्याला बोलवलं, त्याला जेवायला का बोलवलं नाही म्हणून ती मनात राग धरला। तो गावगुंड आहे त्या गावातला, प्रत्येक कार्यक्रमात जाऊन आदिवासी पारधी समाज हमले करतो, मारामाऱ्या करतो, गावात बी दादागिरी दाखवतो। तर अशा गुंडाला 3 दिवसात त्याला अटक करून कोर्टात न्यायालयात उभं केलं। ठीक आहे, आत्ताच गुन्हा नोंद आम्ही केलाय तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला, त्याला 3 दिवसाची मुदत देतोय आम्ही शासनाला। तो धाराशिव जिल्ह्यातील SP साहेब राहू द्या, कलेक्टर साहेब राहू द्या किंवा महाराष्ट्रातील गृहमंत्री राहू द्या, यांना आमची विनंती आहे की जे आदिवासी पारधी समाजावर अन्याय चालू आहे ती कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्या लोकांना अटक करून कोर्टात हजर केलं पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे। नाही केलं तर महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाज पूर्ण धाराशिव मध्ये शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करेल, हीच माझी विनंती शासनाला।